कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने भाग 65. विहान तिथून आपल्या रूममध्ये गेला. रूममध्ये जाताच त्याच्या पायाला मऊ काहीतरी जाणवलं. त्याने लाईट्स ऑन केल्या. रूम छान फुलांनी सजवली होती. आजूबाजूला सुगंधित कॅन्डल लावलेले होते. सोफ्यावर छानसा वन पीस पडलेला होता, तर बाजूला तिने त्याच्याकरता पण छानसा शर्ट काढून ठेवला होता. विहानच्या चेहऱ्यावर सगळं बघून आनंद पसरला. त्याने आपले डोळे मिटले. त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. ड्रायव्हरने त्याला मॅडमचे आणि ध्रुव सरांचे कॉल येऊन गेले सांगितलं होतं, पण विदुषीची काळजी करायची सवयच होती. विदुषी असं काही प्लॅन करेल त्याला स्वप्न होतं. विहानने आपल्या शर्टच्या बाह्या फोल्ड केल्या. बेडवर फुल सजलेली होती आणि त्यावर ती एकदम निरागस झोपलेली त्याला दिसली. विहान तिच्या मागे बेडवर झोपून त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिच्या टॉपमधून हात घालून तिला आपल्याकडे ओढून घेतलं. त्याची छाती तिच्या पाठीला आता पूर्ण चिपकली होती. हवा यायला सुद्धा जागा नव्हती. त्याने टेबलच्या बाजूला आपली नजर टाकली. तिने खूपच छान डेकोरेट केलं होतं. स्वीट हार्ट, तिच्या कानाजवळ झुकून त्याने आवाज दिला. करत ती परत झोपली. वेदू, त्याने तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. तिने आपले खांदे उचकवले. त्याचे ओठ किंचित स्प्रेड झाले. त्याने तिचा हात वर करून तिला आपल्याकडे वळवली आणि तिचा जबडा आपल्या हातात घेतला. उठ, तो तिला उठवायचा प्रयत्न करत म्हणाला. तिने त्याच्या पोटला विळखा मारत आपले डोळे 2 वेळेस उघड झाप केले. डोळ्यात खूप झोप होती. तुम्ही ड्रिंक करून आलात. बिअरचा वास तिच्या नाकात शिरतो. थोडी. तो तिने आपले डोळे बंद करून त्याच्या कुशीत आपला चेहरा लपवला आणि त्याला घट्ट बिलगली. आधी कळवायचं ना प्लॅन करत होतीस तो. मला सरप्राईज द्यायचं होतं आणि नेहमी लवकर घरी येतात म्हणून नाही सांगितलं, ती थोडी नाराज होत म्हणाली. का होत थोडं अर्जंट म्हणून. तिचे केस पाठीमागे सारखे करत तिच्या दंडांना हाताने रब करतो. मी कॉल पण केले, ती तक्रार करत त्याच्याकडे बघते. सॉरी स्वीट हार्ट. विहान तिच्या ओठांवर हलकच स्मूच करतो. इट्स ओके, ती परत त्याला बिलगते. विहान तिच्या केसांना कुरवाळत दोघं निद्राधीन होऊन जातात. सकाळी तिला जाग येते. विहान तिला बिलगून झोपलेला होता. ती मागे बघत त्याच्या गालावर किस करते. गुड मॉर्निंग, तिच्या गालावर ओठ टेकवताच तिला जाग येते. ती लाजते. मग रात्री अपूर्ण राहिलेलं काम मी म्हणत होतो आता पूर्ण करूया का? विहान तिला आपल्यावर घेऊन आपल्या मिठीत बंदिस्त करतो. विहान, ती त्याच्या गालावर चापट मुरते. मग हरकत काय आहे? असा काही रूढ थोडीच आहे रात्रीचा. त्याला पुढे न बोलू देता ती लाजत गोरीमोरी होऊन त्याच्या ओठांवर हात ठेवते. विहान तिचा हात आपल्या हाताने काढून घेतो. मग काय विचार आहे? तो पुढे झुकत मिश्किलपणे तिच्याकडे बघत वर येतो. ती चान्स बघून त्याचा हात काढून बाजूला होते. विहानला कळत नाही इतक्या लवकर होतं तो तिचा हात पकडतो. विहान, ती एकदम लाडीक आवाज म्हणते. हाय, करत तो तिला आपल्याकडे ओढून घेत तिच्यावर येतो. विहान सोडा, ती चुळबुळ करते. तो तिच्या नाकावर नाक घासतो. सोड तीर्थरूप, आताच तर इज्जत देत होती आता लगेच सोड. तो तिच्याकडे बघतो. मग माझ्या नवऱ्याला मी काहीही म्हणेल तीर्थरूप. माझी बायकोय, मी कधीही काहीही करेल, तिचा डायलॉग तो रिपीट करतो. ती हसते त्याच्याकडे बघून. तो पण तिच्यावरून बाजूला होऊन तो तिला आपल्या मिठीत घेतो. ती त्याला बिलगते. विहान ऑफिसला निघून जातो. ध्रुव त्याला येऊन भेटतो. आधी त्याचे ऑनबोर्डिंग प्रोजेक्ट्स बद्दल ते डिस्कस करतात. ध्रुव विहानला जास्त लोड देत नाही. विहान सुद्धा थोडंफार बघून आपल्या न्यू टीमला भेटतो. विहानला कॉल येतो. मी तयार आहे. पलीकडून, थँक्स, मला हेच उत्तर अपेक्षित होतं तुमच्याकडून. सर तुम्ही काहीच काळजी नका घेऊ, टेक केअर. बोलून विहान आनंदात कॉल ठेवून देत आपल्या कामाला लागतो. बेबी, ध्रुव श्रावणीच्या कॅबिन मध्ये क्रिटल करतो. ती आपली फाईल खाली ठेवते. चल लंच टाइम झालाय, बोलून तो तिला लंच करता बाहेर घेऊन जातो. रात्री विदुषीने केलेला प्लॅन अजून विहानच्या डोक्यात होता. त्याने तिचा पूर्ण प्लॅन खराब केला होता. पण हे काम तितकंच महत्वाचं होतं बोलून त्याने एक कॉल केला. बॉस, तितकाच आवाज आला आणि विहानने कॉल ठेवून दिला. संध्याकाळ झाली होती, सोबतच घरी जायची वेळ झाली बघून विदुषी आपली पर्स घेऊन घरी जायला निघाली. मॅम सॉरी, तुम्ही बाहेर जाऊ नाही शकत, सरांनी थांबायचं सांगितलं आहे प्लीज, तो म्हणाला. तिला ते थोडं विचित्र वाटलं. कोणते सर?
तिने मागे वळून परत विचारलं, मॅम विहान सर. तो म्हणाला. ती आत गेली, तिथल्या सोफ्यावर बसली. सगळे आपापल्या कामात बिझी होते. तोच समोरून एक मुलगी चालत आली. मॅम प्लीज किसवे सरांनी तुम्हाला ट्रेड करायला सांगितलं आहे, एक लेडी म्हणाली. विद्युषी तिच्याकडे बघत राहिली. मॅम, ती किंचित स्माईल करत तिला आवाज देते. तिच्या आवाजाने विद्युषी शुद्धीवर येत हो बोलून तिला घेऊन जाते. मॅम प्रायव्हेट रूम, एक जण म्हणाला. आता त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये तिलाच सांगत होते. काहीच वेळात तिला तयार करण्यात आलं. ती फेड होऊन बाहेर पडली. बाहेर विहान तिचाच वेट करत होता. तिला बघून त्याने डोळा ओपन केला. विहान, तिने हाक मारली. त्याने शू तिच्याकडे चुकून तिच्या ओठांवर बोट टेकवत सीटबेल्ट लावला आणि कारने धूम ठोकली. तिच्या काळीज जोरजोरात धडकत होतं. आतापर्यंत विहान सोबत तिला काहीच नव्हतं वाटतं. काल तर तिने स्वतःच पुढाकार घेतला होता त्याला समर्पित करायला. म्हणजे ऑलरेडी ते समर्पित आहेतच, पण खूप वर्षांची ओळ तिला त्याच्याजवळ खेचत होती. तिला सगळं हवंहवंस वाटत होतं. पण माहित नाही मन ते विचित्र वागत होतं. तिचे हॉर्टबीट्स तर खूपच वेगाने पळत होते. कारच्या वेगपेक्षा पण फास्ट. तिने आपल्या डोळ्याच्या पापण्या फळफळत त्याच्याकडे बघितलं. ती आपल्याकडे बघते बघून त्याने तिचा हात हातात घेत त्याच्यावर ओठ टेकवले. तिला ती त्याला फर्स्ट टाइम भेटलेली तशी खळग येत होती. सेम त्याचा स्पर्श करता आतुरलेली पण मनाची घालमेल. त्याने परत तिच्या हातावर आपले ओठ टेकवले. तिला, काय? डोळ्यांनीच विचारलं. तिने नाही मध्ये आपली मान हलवली. तोवर त्यांची कार एका आलिशान घराजवळ येऊन थांबली. प्लेस तिच्या ओळखीचीच होती. ती खाली उतरली तस चुगून एक एक करून उडू लागले आणि सगळीकडे त्यांचा प्रकाश पाडला. फेंड येल्लो कलरने ती प्लेस एकदम रोमॅन्टिक झाली होती. तिने आनंदात त्याच्याकडे बघितलं. त्याने आपला हात पुढे केला. तिने आपला हात त्याच्या हातात दिला. तो तिला पुढे घेऊन जात होता. दोघं चालत पुढे आले. छान डिनर टेबल सजवलेला होता. शॅम्पेनची बॉटल एका छान सजवलेल्या कंटेनरमध्ये होत्या. बाजूला गुलाबाची फुलं. अजून भरीसभर ते ग्लास अँड टीपीस होते. ते रिअरली दिसत असेल ते अजूनच शोभा वाढवत होते आणि बाजूला कॅन्डल्स. आय हाय, अजून काय हवं? ती निरखून बघत असताना त्याने तिला बसायला चेअर ओढली. ती त्यावर येऊन बसली. ती आजूबाजूला बघत होती. छान प्रकारे सजवला होता पूर्ण स्विमिंग एरिया. ती आजूबाजूला बघत होती तर विहान तिच्याकडे. आवडलं? त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे आपली नजर वळवत हो मध्ये मान हलवली. तिला आवडलं बघून तो पण खुश. लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग. तिच्याकडे बघत त्याने कॉम्प्लिमेंट दिली. ती लाजत थँक्स म्हणाली. उगाच न आलेले केस तिने कानाच्या मागे सारले. विहान तिच्याचकडे बघत होता. त्याने हातात शॅम्पेन घेऊन ओपन केली आणि ग्लासात सर्व केली. तिच्याकडे एक ग्लास सरकावत त्याने एक स्वतः घेतला. शेत करत दोघांनी एक एक सिप पिला. जेवण घेऊन एक सर्व्हर आला. तो सर्व करणार तर विहानने त्याला जायला सांगितलं. तो जाताच विहानने स्वतःचा हाताने विद्युषी करता प्लेट सर्व केली आणि स्वतःला पण एक प्लेट बनवली. ती जेवत करत नाही बघून त्याने तिला सांगितलं. फूड आवडलं नाही का? ती जेवत नाही बघून त्याने अजून एक प्रश्न केला. तिने आपली मान नाही मध्ये हलवली. नाही आवडलं? त्याने विचारलं. तिने नाही मध्ये परत आपली मान हलवत हो मध्ये हलवली. वेदू, आवडलं की नाही आवडलं तोंडाने सांगशील का? त्याला काहीच कळत नव्हतं. तिला नसेल आवडत तर त्याने नवीन तिला आवडेल असं ऑर्डर केलं असतं लगेच काही क्षणात. ती काही बोलायच्या आत त्याने तिच्या प्लेटला आपला हात लावला. अर्थात ती उचलायला. आवडलं नाही ना दुसरं बोलावतो. ती उचलू देत नाही बघून तो म्हणाला. विहान, आवडली मला. तीर्थरू, आर यू शुअर? नाही तर मागवतो. नसेल आवडलं तर डोंट वरी. विहान म्हणालाच. नाही आवडलीये मला. ते मी थोडी स्केअर्ड झालीये. ती आता स्पष्टच म्हणाली. विहानने उठून आपली चेअर तिच्या साईडला ओढून घेत तिचे हात आपल्या हातात घेतले. तिचे हात भरपूर थंड पडले होते. विद्युषी, हात किती थंड पडलेत. तू स्केअर्ड का झाली? त्याने विचारलं. विहान, ते तीर्थरू. ओके ओके, अगोदर जेवण कर. बोलून त्याने तिच्यासमोर एक चम्मच पकडला. ती गपचूप खाते. तिच्या डोळ्यात पाणी होतं. अरे यार, काय झालं? तिला जवळ घेऊन त्याने विचारलं. ती आज का इमोशनल झाली त्याला कळत नव्हतं. तुला नाही का आवडलं? आपण घरी जायचं का? तिला आपल्या मिठीत घेत त्याने प्रश्न केलेत. ती नाही म्हणाली. काय झालंय स्वीटहार्ट, डोंट वरी. ते तर काल. तू जाऊ दे, तू शांत हो. त्याला कळत नव्हतं काय बोलावं. असं काही नाही.
नाक पुसत तिने वर बघितलं. मग काय झालं, तुला असं रडताना बघू नाही शकत मी. नसेल आवडलं ओके, जेवण करून परतूया. विहान तिचे डोळे पुसतो. ती नाही अशी मान हलवते. त्याला एक बाईट भरवते. तू ठीक आहेस ना? तो हो. ती हसत म्हणाली. ओके. त्याला आता बरं वाटलं. मग काय, विहान तिला गोष्टी सांगत होता. ती थोडी रिलॅक्स वाटत होती. डिनर नंतर विहान तिचा हात पकडून तिला स्विमिंग पूलकडे घेऊन जात तिथे बसत पाण्यात पाय टाकतात. ड्रेस ओला होईल, तीर्थरू. होऊ दे. तो मग काय, त्याने होऊ दे म्हणताच तिने आपले पाय पाण्यात टाकले आणि तिचा ड्रेस पण पाण्यात गेला. व्हॉट हॅपन्ड? रडत का होती? तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. तो तिच्या केसातून हात फिरवतो. ती त्याचा हात हातात घेऊन आपले फिंगर्स त्याच्या फिंगर्समध्ये लॉक करते. माहित नाही, तीर्थरू. तू बोलणार नाही तर मला कसं कळेल? काल तो इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे मी प्लॅन केला. इतक्या दिवस तुझ्याकरता मी माझ्या भावनांना रोखून ठेवलंय. हो, आपलं नातं आधी पण खूप मोठा काळ लोटला गेलाय, मी समजू शकतो. पण तो बोलणार नाही तर कसं चालेल? तो तिच्याकडे बघत म्हणाला. ती समोरच बघत होती. विहान मी त्यामुळे तिला पुढे बोलू न देताच, इट्स ओके, तो म्हणाला. तिने त्याच्या खांद्यावरून आपलं डोकं काढून घेतलं. काय झालं म्हणून त्याने तिच्याकडे बघितलं. विहान लव्ह यू बोलून तिने त्याचा चेहरा आपल्या हातांचा ओंजळीत पकडला आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. लव्ह यू टू, तो तिच्याच डोळ्यात बघत म्हणाला. ती पुढे येणार तोवर, स्वीटहार्ट तू नशील तयार. त्याचे शब्द पूर्ण होऊ द्यायच्या आत तिने त्याचे लिप्स कधीच आपल्या लिप्समध्ये मिसळवले होते. त्याला 2 सेकंद काही कळलं नाही. तिचा हात मानेवरून थोडा खाली सरकला बघून विहानने त्यांना आपल्या हातात पकडून त्याच्या गळ्याभोवती गुंडाळून तिच्या कमरेला पकडून जवळ ओढून घेतलं. तिचे उरूस त्याच्या छातीला पूर्ण टेकले होते आणि त्याच्या इतक्या जवळ येण्याने फास्ट खाली वर होत होते. मे आय, तिच्या कमरेला अजूनच आवळून त्याने आपल्याकडे ओढली. तिने आपल्या पापण्याची उघडझाप करत त्याला संमती दर्शवली. त्याने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. तिला किस करत त्याने तिच्या पाठीला आपल्या हातांनी आधार दिला. तिचा श्वास चाड झाला तेव्हा त्याने तिला सोडलं. उठून त्याने तिचा हात मागितला. तिने तिचा हात त्याच्या हातात देऊन तिथून उठली. त्याने तिला आपल्या हातावर उचलून घेतली. आतमध्ये बेडरूम पूर्ण फुलांनी सजवला होता. त्यात कॅन्डल्स आणि सोबतच आकाशातला चंद्र अजून त्या बेडची शोभा वाढवत होता. त्या चंद्राच्या प्रकाशात तिचाच चेहरा अजून उजळून निघाला होता. त्यात भारीच भर तिचा तो रेड ड्रेस. बस, विहान तिला बेडरूम मध्ये घेऊन आला. त्याने तिला खाली सोडली. विद्युषी थोडी पुढे गेली. विहानने आपल्या हातांना तिच्या कमरेला दोन्ही हातांनी पकडून आपल्याकडे ओढून घेतली. शर्टचे बटन ओपन करत तो पुढे आला. ती थोडी मागे झाली. तो तिच्यावर अजून झुकला. ती अजून मागे झाली. ती तिला थोडी खाली झुकवून त्याने तिच्या ड्रेसची झिप ओपन केली. तिचे ओठ परत चोखत तो तिला बेडवर घेऊन गेला. तिच्या कानाची पाळी दातात होऊन तिचा ड्रेसचा बंद बाजूला करत त्याने तिच्या मानेवर आणि कॉलर बोनवर आपले लव्ह बाईट सोडायला सुरुवात केली. आह, तिच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. तिने आपली पाठ थोडी वर उचलत त्याच्या गळ्यात आपले हात टाकले. तिच्या मानेवरून खाली सरकत तो अजून पुढे गेला. तिचा ड्रेस अंगावेगळा करत तो तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. ती त्याचं प्रेम आपल्या मनात साठवत होती. बऱ्याच दिवसांचा दुरावा आज मिटला होता. पूर्ण रूमभर त्यांच्या प्रेमाचं संगीत गुंजत होती. तिला शक्य तितका त्रास कमी होऊ द्यायचा तो प्रयत्न करत होता. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याने आपल्या ओठांनी टिपून घेतले. पुढे तो तिला कायम आनंदी ठेवणार होता. आह विहान बस, ती म्हणाली. आपली मान तिच्या मानेवर ठेवत तो 2 मिनिट तसाच थांबून तिच्या बाजूला झाला. तिला आपल्या मिठीत घेऊन त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. विहान सॉफ्ट, तिला बोलू न देता त्याने आपलं बोट तिचा ओठांवर ठेवून त्यावर फिरवलं. ती त्याच्या हातावरून आपले फिंगर्स फिरवत होती. दोघांचे श्वास अजूनही नॉर्मल झाले नव्हते. तिचे फिरणारे फिंगर्स त्याच्या अंगावर अजून रोमांच आणत होते. विहानने तिच्या मानेला पकडून आपल्यावर घेऊन तिचा खालचा ओठ आपल्या दातात घट्ट पकडून घेतला. तिला पेग होत होतं. ती त्याच्या छातीवर दाब देते. तो तिला सोडतो. परत तिला तशीच खाली घेतो. विद्युषी त्याला साथ देते. दोघी रात्री एकमेकांच्या मिठीत अगदी निवांत झोपी जातात. हे गाईज, चला बाकी ते दोघ झोपलेच. तुम्ही पण छान छान मोमेंट आठवून आपल्या कपल्सच्या स्वप्नात हरवा. आणि वाचत राहा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनफर्गेटेबल लव्ह नव्याने. टू बी कंटिन्यूड.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.